31 ऑगस्ट 2025 हा दिवस आमच्या कुटुंबाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाणार आहे. कारण आज आम्ही केवळ एका निवृत्तीचा गौरव उत्सव साजरा करत नाही आहोत, तर एका अविश्वसनीय जीवन प्रवासाचा, शिक्षकी पेशाविषयी अत्यंत प्रामाणिक असलेल्या एका विराट व्यक्तिमत्वाचा आणि एका अलौकिक वडिलांचा गौरव करत आहोत. एक असं जीवन जे प्रामाणिकपणा, परिश्रम, त्याग आणि प्रेरणेने भरलेलं आहे. 16 ऑगस्ट 1967 रोजी एका छोट्याशा खेड्यात जन्मलेले आमचे बाबा. त्यांच्या प्रवासाची सुरुवातच एका साध्या गणिताच्या सूत्रासारखी होती. छोटी सुरुवात पण अमाप संधी. तिथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते उदयगिरी कॉलेज उदगीर येथे गेले. तिथे 11वी 12वी BSc आणि नंतर MSc गणित विषयात पूर्ण केलं. यानंतर त्यांनी बिदर येथून इंग्रजी माध्यमातून BEd शिक्षण पूर्ण केलं. गणितावरील त्यांचे प्रेम इतकं प्रचंड होतं की आमच्या घरातल्या पाट्या पेन्सही अल्जिब्रा सोडवायचा प्रयत्न करत असत. आम्हाला गणित कधीच कठीण वाटलं नाही, कारण आमच्याकडे ह्युमन कॅल्क्युलेटर होते. एखादा कठीण प्रश्न सापडला की आम्हाला माहीत असायचं. बाबा आहेत ना, त्यांच्या एका सोप्या स्पष्टीकरणानं अवघड उदाहरण ही डाव्या हातचा खेळ वाटायचं. आपलं शिक्षण पूर्ण होताच पप्पांनी कारकीर्द सुरू केली. समर्थ विद्यालय, एकूरका रोड, उदगीर येथे. ही त्या काळातील एक गाजलेली शाळा होती आणि सर विद्यार्थ्यांचे गणित विषयाचे आवडते. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण द्यायचं हेच त्यांचं ध्येय होतं. आणि मग आयुष्यात एक मोठा टप्पा आला. बदली झाली. व्यंकटेश विद्यालय, जढाळा येथे. सुरुवातीला आम्हाला थोडं वाईट वाटलं. नवं शहर, नवी आव्हानं, नवे लोक. पण म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि खरंच अहमदपूर आमचं कायमचं घर बनलं. या टप्प्यावर आम्ही व्यंकटेश विद्यालय, जढाळा येथील संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, शिक्षक वर्गाचे, सहकाऱ्यांचे व सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानतो. आणि त्यावेळेला वडिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले प्रत्येक जण. संस्थेच्या सर्वापासून ते गावकऱ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीनं दिलेला आधार आमच्या कुटुंबासाठी अमूल्य ठरला. शिक्षक म्हणून पप्पा अतिशय प्रामाणिक आणि समर्पित आहेत. ते गणित शिकवायचे खरं, पण जीवनाचे धडे जास्त शिकवायचे. दररोज 1 तास जास्त थांबून 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन देणं ही तर त्यांची खासियत होती. त्यांच्याकडून शिकलेले शेकडो विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनियर व अधिकारी झाले आहेत. आणि प्रत्येकाच्या यशामध्ये त्यांचा वाटा अमूल्य आहे. आणि या प्रवासात पप्पांना त्यांच्या कार्याची योग्य दखलही मिळाली. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार हा मानाचा पुरस्कार तत्कालीन विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर यांच्या हस्ते प्राप्त झाला. तो क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला. कारण त्या दिवशी आम्हाला जाणवलं की आमचे बाबा फक्त आमचेच नाही, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्थान आहे. तो गौरवाचा क्षण आमच्या कुटुंबासाठी खऱ्या अर्थाने गोल्डन मोमेंट होता. बाबा फक्त विद्यार्थ्यांचेच नव्हे, तर त्यांच्या सहकारी शिक्षकांचेही प्रिय होते. शाळेत ते नेहमीच उत्साही आणि मदतीला तत्पर असायचे. आज जेव्हा त्यांचे सहकारी त्यांच्याबद्दल बोलतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यातील आदर आणि मनातील स्थान हेच सांगत की त्यांनी केवळ विद्यार्थ्यांना नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या एका घटकाला शिकवण्याचे काम केले आहे. साधे जीवन, उच्च विचार हे त्यांचे खरं व्यक्तिमत्व आहे. एका छोट्याशा खेड्यातून सुरुवात करून इतकं काही करून दाखवणं ही खरी करामत आहे. आणि या सगळ्या प्रवासात त्यांनी आपली ओळख, आपले मूळ कधीच विसरू दिले नाहीत. ते आमच्यासाठी सेल्फ मेड मॅन चे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. पप्पांच्या तोंडून आम्ही नेहमी ऐकलं, नथिंग इज इम्पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल. लाईफ इज फॉर बेस्ट, नॉट फॉर रेस्ट, बट फॉर टेस्ट. सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग. आप भला तो जग भला, नाही तर परदेश भला. ही वाक्य फक्त वाक्य नव्हती, ती आमच्या आयुष्याची दिशा होती.
पप्पानी आमच्या शाळेच्या काळातच आम्हाला एक अमूल्य वाक्य दिलं. नेव्हर गो फॉर इझी ऑप्शन. सोप्पा मार्ग निवडू नका, अवघड मार्ग निवडा, कारण तिथेच खरं यश दडलं आहे. त्यांनी ते वाक्य इतक्या सहजपणे सांगितलं की हे वाक्य आजही आमच्या मनावर कोरलेलं आहे. कुटुंबासाठी तर ते आमचं सर्वस्व आहेत. त्यांनी स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवल्या, पण आम्हाला कधी काही कमी पडू दिलं नाही. आज आम्ही शिकलेलो, घडलेलो आणि स्थिरावलो आहोत ते फक्त त्यांच्या त्यागामुळे. आणि फक्त त्याग नाही, खूप आनंदी क्षणांची शिदोरीही त्यांनी दिली. प्रवास हा त्यांचा आवडता छंद आहे. वर्षातून किमान 2 आम्ही सहलीला जायचो आणि त्या सहली आजही आमच्या आठवणींच्या खजिन्यात सुवर्णाक्षरांनी कोरलेल्या आहेत. बाबा, आम्ही खरंच भाग्यवान आहोत की आम्हाला तुमच्यासारखे वडील लाभले. आयुष्यात देवाकडून मिळालेलं सर्वात मोठं वरदान म्हणजे आमची आई आणि तुम्ही, अशी उत्तम आई वडिलांची जोडी. या देणगीसाठी आम्ही आयुष्यभर देवाचे ऋणी राहू. तुम्ही आमच्यासाठी फक्त वडील नाही तर प्रेरणास्थान आहात. तुमच्या शिस्तीने, प्रामाणिकपणाने आणि प्रेमाने आम्हाला माणूस बनवलं. खरंच तुम्ही आमच्यासाठी ग्रेट आहात. बाबा, आज या दिवशी आम्ही तिन्ही भावंड एकत्र उभे आहोत आणि आमच्या प्रत्येकाच्या यशामागे तुमचा हात आहे. तुम्ही आम्हाला फक्त शिक्षणच दिले नाही, तर नीती, संस्कार आणि एकमेकांवर प्रेम करायचं शिकवलं. तुमच्यामुळेच आमचं कुटुंब इतकं गठ्ठ आणि एकत्रित आहे. तुमच्या मार्गदर्शनाशिवाय आज आम्ही जे काही आहोत ते झालो नसतो. यासाठी आम्ही तिघेही तुमचे ऋणी आहोत. आज निवृत्तीच्या या टप्प्यावर आम्हाला फक्त इतकंच सांगायचं आहे. धन्यवाद बाबा. आयुष्यभर तुम्ही मेहनत केली, त्याग केला, शेकडो मुलांना भविष्य दिलं आणि आम्हाला कुटुंब म्हणून सुरक्षित ठेवलं. आता तुमच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होतो. हा अध्याय फक्त आनंद, समाधान आणि स्वप्नपूर्तीनं भरलेला असो, हीच आमची प्रार्थना. हा अध्याय फक्त तुमचा आहे. तुमची सर्व ऊर्जा आता तुमच्या छंदांवर, प्रवासावर आणि आमच्या सर्वांबरोबर घालवलेल्या वेळेवर केंद्रित होणार आहे. आता आमची वेळ आहे बाबा, तुम्हाला हसू देण्याची, तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान वाढवण्याची. आयुष्यभर तुम्ही आमचं जग सुंदर केलंत. आता तुमचं जग सुंदर करणं ही आमची जबाबदारी आहे. आता आम्ही तुमची काळजी घेऊ. तुम्ही फक्त हसा, गप्पा मारा आणि जगातल्या सर्व ठिकाणच्या गणिती कोडी सोडवण्याचा आनंद घ्या. कारण आता तुमच्या समोर लाईफचा सर्वात मस्त प्रोजेक्ट आहे, म्हणजेच स्वतःसाठी जगणे. निवृत्तीच्या या सुवर्ण टप्प्यावर आम्ही तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. तुम्ही आमचा अभिमान आहात आणि आम्ही तुमच्यावर अपार प्रेम करतो.